सांगण्यावरून घडतंय हे सुद्धा लक्षात आलंय तुझ्या. हो, त्यामुळे आता अजिबात काळजी करू नका. नाही नाही आई, अजिबात नका काळजी करू. ज्या कोणी हे सगळं केलंय त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय आता राहणार नाही. तुमचा राधावर विश्वास आहे नाही, विश्वास ठेवा आणि अजिबात काळजी नका करू. कारण या पुढच्या लढाईत राधा एकटी नसणार आहे. तुम्ही आणि मी दोघंही तिच्या सोबत असणार आहोत. का नाही हे आता तूच ठरवायचंय. एक मिनिट राधिका, मी आत्ताच तुला सांगितलं गुरुनाथचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. मग हे सगळं का ऐकवतेस मला? मग तू हे कुणाच्या सांगण्यावरनं करते? मी कुणाच्याही सांगण्यावरून काही का करेन? हे सगळं मी माझ्यासाठी करते आणि माझ्या मनाने करते. ओके ठीक आहे, काय कळायचं ते कळलंय आता मला. माया, तू सगळं जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर आता. फक्त खरं तर मी तुला इथे समजवायला आले होते, पण इनफॅक्ट वॉर्न करायला आले होते, पण आता त्याची काही गरज नाहीये. फाईन, आता बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होतीलच. नाही, अजून तरी काही कळत नाहीये. बघ, मी तुला म्हणलं होतं ना, उगाच तिला नको आपल्या घेऊ. ती इडियट आहे, ती नाही येणार. तुझा आपला माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त ट्रस्ट आहे. सांगितलं होतं मी. यू डोंट वॉन्ट टू लिसन टू मी. शन्या, जेव्हा पहिल्यांदा मी तुला सांगितलं होतं तेव्हा तू तरी ऐकलं होतंस का ग? अरे पण मी आता ऐकतेय ना, आणि आता माझा ट्रस्ट आहे तुझ्यावर. बघ, तुझ्या एका फोन कॉलवर मी किती धावत पळत आले. ठीक आहे ना, तिलाही वेळ दे, ती ऐकेल, होईल आपल्यात सामील. होईल ना, नक्की. नाही तर जाऊन तिकडे गॅरीला सगळं सांगेल. काय सांगणार आहे? हेच की तुझा ट्रस्ट नाहीये त्याच्यावर आणि तू त्याच्याशी डाऊट घेऊन काहीतरी वागणार आहेस की तुझा काहीतरी प्लॅन आहे टाईप. सांगू दे मग. घ्यायचं असेल ना तर तिला या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं. माझं तुझ्यासारखं नाहीये यार राधिका. तू काय करतेस माहितीये का, तू सगळ्यांवर विश्वास ठेवतेस आणि मग त्यांच्याकडनं एक्सपेक्ट पण करतेस तसं. पण मी तसं नाही करत. आणि मी तुलाही हे सांगते, तू प्लीज तू पण मायावर इतक्या लवकर ट्रस्ट करू नको. तिने जर गॅरीला सगळं सांगितलं ना तर आपला प्लॅन फ्लॉप होईल कम्प्लीट. सो प्लीज घाई करू नकोस. ओके? नाही, असं काहीही होणार नाहीये. मायाला हे सगळं कळेल आणि ती आपल्यात सामील होईल. नक्की. बघूया. वाढलेत का? वाढतायत. प्लीज प्लीज काय सांगणार? तुम्ही जरा सांभाळा स्वतःला. ओके? नाही, स्वतःला सांभाळणं ही काळाची गरज आहे आता. काळाची गरज? ओ माय गॉड, मी सस्पेन्स वाढवताय जावे बापू प्लीज. नाही, सस्पेन्स वगैरे काही नाहीये. माझा सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की आता तुम्ही स्वतःला सांभाळायची गरज आहे, कारण मी तुम्हाला सांभाळू शकत नाहीये. हा मग काय काय हो, तुम्ही आम्हाला सांभाळलं नाही तर आम्ही कुठे जाणार? काय करणार? आम्ही कोण आहे? कोण करणार यापुढे वगैरे सगळे फिल्मी डायलॉग नका मारू. मला माहितीये ते. फक्त मलाच नाही, स्वतःच्या आई वडिलांनाही फसवलंय. जो माणूस स्वतःच्या मुलाचा होऊ शकत नाही तो तुझ्यासारख्या परक्या व्यक्तीचं कसं काय होईल? आजपर्यंत कधीही त्यांनी स्वतःचा शब्द पाळलेला नाहीये. तू त्यांच्यावरती विश्वास ठेवावा का नाही हे आता तूच ठरवायचंय. नाही म्हणजे तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. माझ्या बोलण्याचा एकदा तरी विचार कर. तिला काय झालं अचानक? या गुरुनाथच्या बाबतीत मला आता खरंच काही कळेनासं झालंय. म्हणजे मी ज्या गुरुनाथला ओळखते तो खरा आहे की राधिकाने ज्या गुरुनाथ बद्दल सांगितलं तो खरा आहे? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, गुरुनाथ माझ्या सोबत आहे ही गोष्ट कुणालाच माहित नसताना राधिकालाच कशी कळली असेल? नाही मग नक्की गुरुनाथला कोण जास्त ओळखतं, मी की ती राधिका? ना शनू बेबी, हे मला माहितीये. आणि असं इम्पॉर्टंट कुठलं काम होतं जे तू मलाही न सांगता निघून गेलीस?
तू का माझं एवढं इंटरोगेशन करतेस आल्या आल्या मम्मा? काय झालं? आय एम सॉरी बेबी, पण तू गेल्यानंतर इथे जे काही घडलं ना त्यामुळे मी इतकी पॅनिक झाले. व्हॉट हॅपन? काय झालं? अगं त्याच्या बोलण्यावरनं असं वाटत होतं, म्हणजे तू जे सांगत होतीस ना तेच खरं आहे. तो ना पूर्णपणे मायाच्या जाळ्यात अडकलाय. आय थिंक तो ना बहुतेक मायाशी लग्न करणार आहे. आता तुझं काय होणार शरू बेबी? व्हॉट? आता बसावं अशी अपेक्षा आहे का तुझी? राधा प्लीज तू मला खरं सांग काय घडतंय ते. तुला माझी शपथ आहे. राधा, गुरु तुला ब्लॅकमेल करतोय ना, खरं सांग मला. तू मला खरं सांग, तुला माझी शपथ आहे. माया. काय म्हणालीस तू? माया. सौमित्र, खरं तर हे सगळं मी तुला सांगणार नव्हते. तू ही शपथ घातली म्हणून मला तिचं नाव घ्यायला लागलं. हे राधा, माया ब्लॅकमेल करते तुला? हो. माया असं का करेल? ती आपली फॅमिली मेंबर आहे. कारण तिला कंपनीचा सीईओ बनायचंय. नाही नाही राधा, माझा नाही विश्वास बसत. माया नाही करणार. माया या थराला जाऊच शकत नाही. मी ओळखतो ना यार तिला. मी सांगेन पण प्रॉमिस. अरे असं कसं प्रॉमिस करू मी? मी असं नाही शांत राहू शकत. मी मायाला जाऊन विचारणार आहे. तू मला प्रॉमिस कर तरच मी तुला सांगेन. दादा मी नाही शांत राहू शकत यार. ठीक आहे, मग मी नाही सांगणार. बरं प्रॉमिस. सौमित्र, मायाकडे तुझे आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो. आक्षेपार्ह फोटो म्हणजे? मुळात आमच्यात काही आक्षेपार्ह घडलंच नसेल तर फोटो मला नाही कळत आहे. आणि तुला माहिती आहे राधा आमचं नातं कसं आहे? हो मला माहिती आहे, पण जे घडलंय ते मी तुला सांगते. तिच्याकडे ते फोटो आहेत आणि तिने ते मला दाखवले. पण सरळ पोलीस स्टेशनला जाऊया. चल. नाही सौमित्र. का? कारण यांना कायद्याची भाषा नाही कळत. त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगायला लागेल, म्हणजे ते हे कधीच विसरणार. म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू आता? यांना धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन. ठीक आहे राधा, तू काय एवढं सगळं ठरवलंच आहेस तर माझी काही हरकत नाहीये. पण आता तू जे काही ठरवलंयस त्यात मी आहे तुझ्याबरोबर. मला हे माहिती होतं म्हणून तर एवढं मोठं पाऊल उचलू शकले नाही. काय म्हणालीस? नाही, ऑफकोर्स मी एक्सेप्ट केलं नाहीये हे सगळं. पाहिलं? ते मी तुला म्हणालो होतो ना आधीच. ही राधिका आपण समजतो त्यापेक्षा जास्त हुशार. पण तू अजिबात काळजी करू नकोस. ओके? मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. मी सगळं बघून घे. काळजी कशी नको करू ना. तिला डाऊट तर आलाच आहे ना. ठीक आहे ना, डाऊटच आलाय ना. डाऊट आला म्हणून ती इथे येऊन तुझ्याशी बोलली. पण जेव्हा काही सिद्ध करायची वेळ येईल त्यावेळेला ती काहीच सिद्ध नाही करू शकणार आहे. सो डोंट वरी. ते सगळं ठीक आहे गुरुना, पण त्याहूनही महत्वाचं होती. मला वाटलंच होतं ती असंच काहीतरी बोलणार. माया, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. प्रॉब्लेम तिचा किंवा इतर कोणाचा नाहीये. प्रॉब्लेम माझ्या नशिबाचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला ग कधी. जिथे माझ्या स्वतःच्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला तिथे बाकीच्यांबद्दल काय बोलणार आपण? तुझ्या आई बाबांच्या बाबतीतही ती बोलत होती. हेच की मुलगा म्हणून मी माझ्या आई बाबांचा विश्वासघात केला असंच ना? त्यांना माझ्या बाबतीत जे घडत होतं, मी शनायाचा नवरा असताना माझ्या बाबतीत जे घडलं तेच तुझ्या बाबतीत घडतंय आणि मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. पण म्हणतात ना, त्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तर असंच झालंय. जाऊ दे माया, इथे शेवटी मीच वाईट होणार असेल तर आपण थांबूया इथे. मला या विषयावर पण पुढे बोलायचं नाही आणि आपलं आता सुद्धा आपण नको कंटिन्यू करायला. कदाचित हीच आपली शेवटची भेट असेल. माया, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जगात काहीही झालं ना तरी
मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाहीये. बिकॉज आय लव्ह यू. आणि मला माहिती नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, पण कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू माया. नक्की ना? मी आहे ना, मी सगळं नीट करणार. की माया तू आता एकदम छान राहा, स्ट्रॉंग राहा. मी उद्या आपण लंचला भेटल्यानंतर सगळा पुढचा प्लॅन तुला सांगेन. ओके? आय लव्ह यू. आय लव्ह यू माया. आता मला दिसतंय माझी पूर्वीची माया परत मिळाली मला. येतो. टाइप ऑफ गर्ल म्हणजे स्वतःचा प्रॉफिट किंवा फायदा न बघणारी आणि दुसऱ्याचा भल्याला इम्पॉर्टन्स देणारी बाई आहे. सोड ना, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. सोड, आपल्याला पैसे मिळत आहेत आणि गॅरीचं भांड पण उघडं पडतंय, जे आपल्यासाठी चांगलंच आहे. येस. हा ना. पण एक मिनिट चनू बेबी, मूळ मुद्दा राहतो बाजूला. त्या 5 lakhचं काय करायचंय? अगं तू घे ना पैसे मम्मा, तू नको टेन्शन घेऊ. टेक इट. अरे नुसतं घेऊन नाही चालणार आहे. तो तुला डिवोर्स द्यायला सांगणार आणि नुसतं सांगणार नाही, तसं तो माझ्याकडनं वधवून घेणार. मग तू वद ना. काय म्हणजे हो म्हणून टाक ना. तू टेन्शन घेऊ नको मम्मा, पुढे काय करायचं ते मी बघ. ओके. थँक्यू काय त्याच्यात आई? अरे काय थँक्यू काय, अरे वेलकम वेलकम. काय कोणाशी बोलतो? नाही काय झालं, डॅड समोर पण बऱ्याचदा हा विषय निघालाय. म्हणजे मी पण बऱ्याचदा डॅडला सांगितलं, अरे माझ्यामुळे राधा घरात आली आहे, सो थोडंसं क्रेडिट मला देत जा. पण कोणीच मला क्रेडिट देत नाही, त्यामुळे मी आता ना इमॅजिनरी माणूसच तयार केलाय. तो मला थँक्यू म्हणतो, मी त्याला वेलकम म्हणतो. हे सगळं कशासाठी? हा? आमचंही काही पूर्वजन्मीचं बरं कृत्य, चांगलं सत्कृत्य असेलच ना, तेही कामाला येईलच ना. त्याचं क्रेडिट तुला कशाला? तो बॅलन्स आमचा. जा बाबा तुझा. सासूबाई, नाही तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो मी. सांगा. मी आतापर्यंत मला पहिल्यांदा तुमच्याबद्दल एवढं प्रेम येतंय. काय सांगता? हा, म्हणजे सांगितलेली गोष्ट इतकी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजली, याचं मला ना फार कौतुक वाटतंय. सो वेल डन. नाही डील डन. 5 लाखात डील डन. आताच मी जरा प्रेम येतंय असं म्हणालो ना तुमच्याबद्दल. हो, मलाही खरं सांगते तुमच्यावर खूप ना. 5 लाख 5 लाख रेडी ठेवा, तेवढं करा. म्हणजे मग काय. वा वा, आजचा दिवस छान जाईल असं वाटलं होतं. इतका छान जाईल असं नव्हतं वाटलं. वा, बरं झालं घेतलं. हा, बॅग भरण्याचं नाटक आता बस झालं. हा, नाटक नाही नाटक नाही, मीच भरली आहे बॅग. म्हणजे मी मदत करतोय तिला, म्हणजे ती मला मदत करते. बॅग मीच भरली आहे. हो का? हो. माझी कोणती औषधं आणि ती कुठं ठेवली आहेत? ठीक आहे. म्हणजे औषधं घेतली आहेत, पण कुठल्या कप्प्यात ठेवली आहेत ते आता आठवत नाही. वरच्या कप्प्यात. हा? वरच्या कप्प्यात ठेवली. कळलं? औषधं हे नेहमी कायम हाताशी लागतील अशा ठिकाणीच ठेवायची असतात. कळलं ना तुला? ती अशी इथे ठेवत होती कुठेतरी, मी तिला सांगितलं नेहमी हाताला लागतील अशा ठिकाणी वरच्या कप्प्यात मी ठेवली. हा, आता बस झालं. उगाच तिचं क्रेडिट तू घेऊ नकोस, बाजूला हो. खरंच शन्या नशीबवान, म्हणून या माणसाचा खरा चेहरा तरी तिला कळला. आता ती स्वतःच्या आयुष्याबद्दल, भविष्याबद्दल नीट विचार तरी करू शकते. नाहीतर मी यांना परमेश्वर मानून यांच्याबरोबर मुकाट्यानं संसार करत राहिले. नाही गुरुनाथ सुभेदार, तुमच्या पापाचा घडा आता भरलाय. आल्यासारखं वाटतंय मला, असं म्हणायचं होतं. असं कणकण जाणवते मला. हो, खरंच ताप येतोय का? आज बायको घरी आहे म्हणून ताप येतोय? नाही मी जाणार आहे. हा, ती ऑफिसला जाणार आहे. ऑफिसला जाणार आहेस? जायलाच हवं. हो ना, जाणार आहे ऑफिसला. एवढ्या एक्सप्लेनेशनची काहीही गरज नाहीये. एक्सप्लेनेशन वगैरे नाही ग. अरे शेवटी तुझीच आई.
सगळं समजतंय. आमच्या वेळेला ना कॉलेजमध्ये असताना एक गाणं खूप पॉप्युलर झालं होतं. तू आता गाणी काय आठवत बसलीस? चल ना. ऐक तर. हम तुम एक कमरे में बंद. चला चला. घोडम मध्ये केड्या तू तू तुझं नको सांगूस मध्ये सांगतो ना तुला मी. अरे एक साधी गोष्ट लक्षात घे, माझा फायदा झाला की मी तुझा फायदा करून देणारच ना. हा सो माझं काम होऊ दे, तुलाही बरोबर खुश करतो मी. ओके बट ठीक आहे, ते नंतर बोलू सगळं. मला आता ते रूपम रेस्टॉरंट मध्ये पोहोचू दे बाबा, माया वाट बघत असेल. अभी तो सब गेम शुरू करना है मेरे को. हा चल, थँक्स बाय. गॅरी, तुझ्या बरोबर माया असली तरी माझ्या बरोबर ही राधिका आहे. तुझा जो काही प्लॅन आहे ना, त्याची आम्ही अशी वाट लावतो की तू बघतच राहशील. हो जाऊं कुछ ऐसा. ए वाव, माझी बँड आहे ही. हो. इस्त्री नाही गेली अजून? नाही. ए वाव, माझा शर्ट. अरे हे पण काय इस्त्री का नाही गेले? नुसते धुवून का ठेवलेत? शे, मी घड्या घालते ना, करू ना. बोर आहेत बोर लोक. बोर काय? काही लोक खूप बोर आहेत माहितीये का. वेळेचा सदुपयोग कसा करायचा ना तेच कळत नाही काही लोकांना. म्हणजे काय? तू काय बोलतोयस ते मला नाही कळते. आता तुला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय. मला खरंच नाही काही कळते. तुला सगळं कळतंय, तुला कळून घेतलं, तुला कळून न कळल्यासारखं करतेस तू. असं अजिबात नाहीये. मला माझी कामं करू दे, बरीच काम आहेत मला. तो चालू राहतोय ना. बस चला, चालू ठेवा. नाही, मला आता नाही जमणार. तसं रोमॅन्टिक बघ माझ्याकडे, बघ स्फुरेल तुला. छान बघ. कुणीतरी आज या घरात सतत मागे मागे फिरतय. हवं ते मिळत नाही म्हणून मनातल्या मनात झुरतय. थँक गॉड, एवढं तरी समोरच्याला कळलंय. कामातून थोडं लक्ष माझ्याकडे वळलंय. आणि त्यांना त्यांची मुलगी कशी हे माहितीच आहे. त्यामुळे हे बघ, तू काळजी करू नकोस. तिची पूर्णपणे काळजी घेतलेली असेल, तिला पैसे पण पोहोचतील आणि ती माझ्या आयुष्यातून पूर्णपणे बाजूला झालेली असेल. रिअली नाईस ऑफ यू करुणा. हे सगळं करण्यासाठी ना खरंच मोठं मन लागतं. त्यात काय एवढं, हे माझं कर्तव्यच आहे. माया, आय लव्ह यू सो मच. I love you too. रोमांच. रोमांस हा आज माझ्या जगण्याचा भाग आहे. तू भाव देत नाहीस म्हणून तुझ्यावर थोडा राग आहे. बापरे. जगण्याचा भाग आहे, तुझ्यावर थोडा राग आहे. तोच माणूस रागवतो ज्याचं आपल्यावर प्रेम आहे. येऊ दे येऊ दे. येऊ दे येऊ दे. आणि का त्याच्याकडे लक्ष द्यायचं? त्याचा आपल्यावरच नेम आहे. नेम आहे? नेम आहे. राधा, तुला कळतंय का? तू काय केलंस कळतंय का? मी सुरुवात केलेली तिथून. इथून सुरुवात केलेली, तू परत तिथपर्यंत. पोएटिक जस्टिस वगैरे कळलंय तुला यार? तुला कळतंय का? तू पोएटिक जस्टिस? हा म्हणजे बघ ना, तू तिथेच आणून ठेवलेलं आहेस. तू तिथेच आणून ठेवलेलं आहेस यार. कमाल, जमलाय गेम, जमलाय. हा जिथून मी सुरुवात केली तिथेच तू पुन्हा विषय नेऊन ठेवलायस. बरं, आता तू खरी शोधतेस तुझ्या लाडक्या दादाची बाली. और इस बात में हो जाए जोर से ताली. बजाओ ताली, बजाओ ताली, ओए बजाओ ताली, बजाओ ताली, ओए बजाओ ताली, बजाओ ताली, ओए बजाओ ताली. ऑलरेडी केवढा भार असणार आहे ना. म्हणजे सगळं एकटी कसं सांभाळू शकशील तू ना? मी आहे ना तुझा भार हलका करायला. सो टेन्शन घेऊ नकोस तू. आपण असं करूया, एसबी कंपनीची सीईओ तर तू होशीलच. म्हणजे ते झाल्यावर एसबी कंपनी तू सांभाळ, राधिका मसाल्याचं मी बघतो. म्हणजे कसं एव्हरीथिंग विल बी बॅक टू नॉर्मल, राईट? म्हणजे सगळं कसं आपल्याला हवं तसं आपल्या प्लॅनिंग नुसार होईल, राईट? परफेक्ट.
म्हणजे आपण ना पुढे प्लॅन करायला हरकत नाही. स्टील म्हणजे ना हे सगळं बोलायला जितकं सोपं वाटतंय तितकंच ते एक्झिक्यूट करायला कठीण असेल असं मला वाटतंय. सोपं काहीच नसतं माया. हे बघ, बिझनेसमध्ये डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर ठेवून काम करावं लागतं. आणि तू काही टेन्शन घेऊ नको. तुझ्या बरोबर गुरुनाथ सुभेदार असताना तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रॉब्लेम तर आता सुरू होणार तुमच्या दोघांच्याही आयुष्यात. गॅरी आणि माया असा कलर दाखवेल ना तुम्हाला माझा की तुमचं पूर्ण फेसच ब्लॅक होईल कायमचं. बास आता, नुसतीच बोलतेस. खा आता लवकर. स्पायसी कसं? नाही ठीक आहे. आणि तू 5 लाख रुपीज घेऊन खुश राहणार आहे. सॉरी पण मला हे पटत नाहीये. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. अगं आतापर्यंत तो आपल्याला फक्त 5,000 देत होता. ओनली 5,000. आता एकत्र 5 लाख रुपये देतोय. तुला कळत कसं नाही शर्वरी? ओके ठीक आहे, मी त्याच्याकडे 10 लाख रुपये 10 लाख रुपीज मागते. त्याची लेवल आहे का द्यायची? त्याची लेवल आहे का नाही मला माहित नाही, पण मम्मा तू हे विसरू नकोस, माया त्या एसबी कंपनीची सीईओ झाली ना की गॅरी राधिका मसाले स्वतः घशात घालणार आहे. हे पण लक्षात ठेव. म्हणजे त्याच्याकडे पैसे असणार आहेत. शानू बेबी, काय सांगतेस तू? मग आता मी त्याला असं नाही सोडणार. त्याला डिवोर्स हवाय ना, मग त्या डिवोर्सची प्राइस जास्त आहे. हळूहळू हळूहळू मी या 5 लाख रुपीजचे नाही 5 करोड रुपीज घेतले ना मम्मा, तर मी पण शनया नाव लावणार नाही. नो शानू बेबी, नो नो नो. का नाही? नाही नाही, प्रॉब्लेम काय आहे? तसं नाही. आज मला कॉन्फिडन्स आला की तू माझी मुलगी आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू शानू बेबी. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू गॉड, थँक्यू.